राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर आता रणधुमाळीला सुरुवात होत आहे आणि काल माघारीनंतर शिरूर नगर परिषदेच्या आता नगराध्यक्षासह नगरसेवकांनी आपल्या प्रभागामध्ये प्रचाराच्या रॅलीच्या स्वरूपात या ठिकाणी प्रचार करताना दिसतात आणि प्रामुख्यानं महायुतीमध्ये बिघाड होताना शिरूर नगर परिषदेच्या वतीनं राष्ट्रवादीनं स्वतः उमेदवार देत या ठिकाणी निवडणूक लढवतात. आपल्यासोबत या तालुक्याचे आमदार माऊली कटके आहेत. काय सांगाल आबा? खरं तर महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झालेली आहे, परंतु आपण स्वतंत्र पॅनल या ठिकाणी उभा केला आहे. युतीमध्ये या ठिकाणी बिघाडी झाली म्हणजे आम्ही त्या पद्धतीचा प्रस्ताव देखील दिला होता. 11 सीटा आम्ही भारतीय जनता पार्टीनं 11 सीटा आम्ही स्वतः लढवत होतो आणि राहिलेली सीटा आम्ही शिवसेना पक्षाला त्या ठिकाणी देत होतो. परंतु समोरून कुठलाही त्या पद्धतीचा प्रतिसाद त्या ठिकाणी आला नाही आणि शेवटी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लोकसभा आणि विधानसभेमध्ये महायुती असल्यामुळे शेवटी या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे आणि पक्षाचे कार्यकर्ते देखील त्या ठिकाणी त्यांना काम करण्यासाठी लोकांच्या जाण्यासाठी खऱ्या अर्थानं प्रत्येक पक्ष प्रयत्न करत असतो आणि स्थानिक स्वराज्य संस्थे प्रत्येक कार्यकर्त्याला संधी देण्यासाठी निवडणूक हा सोहळावरती त्या ठिकाणी लढत असतो. परंतु शिरूर शहरात जर पाहिलं आपण तर जवळपास मागच्या विधानसभेत देखील चांगलं मताधिक्य दिलं. या शिरूर शहरासाठी स्वर्गीय लोकनेते बाबूरावजी पाचारणे साहेब असतील, शहीदभाई असतील, रसिक भाऊ असतील आणि नंतरच्या काळामध्ये प्रकाश शेटच्या माध्यमातून खरं तर या शिरूर शहराला आपले संस्कार संस्कृती जपत असताना सर्व समाजाला बरोबर घेऊन त्यांनी या परिसरामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम या परिसरामध्ये केलं आणि त्याच पद्धतीने आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजितदादांच्या माध्यमातून आज या शिरूर शहरामध्ये पाहतोय आपण की गेल्या वर्षभरामध्ये 40 कोटी रुपये आपण या शिरूर शहराच्या विकासासाठी दिले. माजी खासदार आढळरावदादांनी पाण्याची योजना असतील आणि अंतर्गत रस्ते, ड्रेनेज या बाकीच्या समस्या सोडवण्यासाठी सुद्धा सातत्याने पाठपुरावा करून राज्य शासनाकडं म्हणा केंद्र शासनाकडं त्या पद्धतीचा निधी आणण्याचं काम केलं. त्याच्यामुळं इथं या शिरूर शहराचा DPR आपण तयार केलेला आहे आणि एक अत्याधुनिक आणि आपण पाहिलं की या ठिकाणी नगराध्यक्षाचे ज्या उमेदवार आहेत त्या ऐश्वर्याताई पाचारणे यांचे मिस्टर देखील या ठिकाणी या शिरूर शहराचे नगरसेवक म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. त्यांचे सासरे देखील 10 वर्ष या शिरूर शहरामध्ये नगरसेवक म्हणून त्यांनी देखील कार्यभार बऱ्याच वर्ष सांभाळला. असं राजकीय त्यांचे माहेर देखील तिथं देखील मोठा राजकीय वसान वारसा आहे दोन्ही बाजूनी. त्यामुळं राजकीय सामाजिक क्षेत्राची त्यांना आवड आहे. त्या स्वतः स्पोर्ट्समॅन देखील आहेत आणि उच्च शिक्षित आहेत आणि तरुणांनी राजकारणात या ठिकाणी खरं तर आलं पाहिजे आणि आज आपण पाहतोय की सगळा तरुण वर्ग या ठिकाणी राजकारणाकडे आकर्षित झालेला आहे आणि त्यांना सामाजिक राजकारणाची त्या ठिकाणी आवडही आहे आणि या शिरूर शहराला निश्चितपणे विकासाच्या माध्यमातून पुढे नेण्याचं काम आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी करणार आहोत आणि विकासावरच ही निवडणूक होणार आहे आणि आम्ही देणारे आहोत. त्याच्यामुळं शिरूर शहराच्या बाबतीत शिरूरचा जो नागरिक आहे तो शून्य आहे, हुशार आहे. त्याच्यामुळं निश्चितपणे नगराध्यक्ष असतील आणि सगळे नगरसेवक असतील हे चांगले मताधिक्याने शिरूर शहरातील रहिवासी त्या ठिकाणी मतदान करून निवडून देतील यात माझ्या मनात कुठलीही शंका नाही. काय सांगाल? खरं तर आमदार साहेबांनी तुमच्यावरती विश्वास टाकलेला संपूर्ण राज्यामध्ये पाहिले तर राजकीय नेत्यांच्या पत्नी किंवा नातेवाईकांमध्ये तिथं असताना एक कार्यकर्त्याची पत्नी ही आपली मुलगी समजून या ठिकाणी आमदार साहेबांनी आपल्यावरती जो विश्वास टाकलेला आहे, काय याबाबत तुमचे म्हणणं? एवढा मोठा विश्वास त्यांनी माझ्यावर टाकला हे माझं खूप मोठं भाग्य आहे खरं तर. आणि ही सुवर्ण संधी मला मिळाली आहे. त्या संधीचं मी नक्की सोनं करून दाखवेल आणि त्यांच्या नेतृत्वाखाली शिरूरचा विकास नक्की घडवून आणेल. आबांनी सध्या या ठिकाणी सांगितलं की माहेरचं तुमचं जे राजकीय वारसा तुम्हाला लाभलेला आहे याचा फायदा शिरूरच्या विकासासाठी होईल? हो, नक्की होईल. कारण माझी मम्मी जिल्हा परिषदेची सदस्य राहिली आहे. माझे वडील आता यशवंत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राहिलेले आहेत आणि माझे काका कृषी उत्पन्न समितीचे सभापती राहिलेले आहेत. तर त्यांच्या सोबत मी गेली 25 वर्ष खेळलेली आहे, त्यांच्यासोबत राहिलेली आहे. त्यांनी कसं हँडल केलं आहे लोकांना, कसं नेतृत्व केलं आहे या सगळ्याचा अनुभव घेत आली आहे. त्याच्यामुळे त्याचा निश्चितपणे मला कुठेतरी फायदा होईल असं मला वाटतं. नक्कीच खेळाडू वृत्तीनं या ठिकाणी राजकारण खेळायचं, विकासाच्या मुद्द्यावरती राजकारण करायचं ही भूमिका घेत असताना सुद्धा नगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी जे उमेदवार देण्यात आलेले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं याच मुद्द्याचा आधार घेत विकासाची भूमिका घेत शिरूरचा विकास करणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात येत आहे. अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, शिरूर, पुणे.